दाखवूया तुम्हाला, पटकन बघा. ही आहे पावभाजी ची भाजी आणि हा आहे पुलाव. आपको मत सिखा. जो दिसतोय फोडणीचा भात. आणि पाव भाजी म्हटलं की पाव हवेच. हे आहे आपले पाव. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. ही पावभाजी कोणी केली पाहिजे? ही पावभाजी मी केली आहे. असं शपथ घेऊन सांग. ही पावभाजी केली आहे आमच्या सासूबाईंनी. ह्यांनी स्वतःने पावभाजी केली आहे. नमस्कार. आता इंट्रो. नमस्कार असं नाही. नमस्कार, कसे आहात मंडळी? मी आहे सुनूबाई आणि हा आहेत माझ्या सासूबाई, म्हणजे शिर्के सुनूबाई, शिर्के सासूबाई. एस 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 चांगलं जोडलंय ना. आणि आज आहे 31. 31चा पूर्ण मेन्यू डिनर ह्या आमच्या एस ने केलेला आहे. शॉर्ट फॉर्म तुम्ही ओळखू शकता एस एस ह्या नावाने. आणि ज्या जेवलेल्या पण आहेत ते पोटावरून दिसत असेल तुम्हाला त्यांच्या. तर आजचा जेवण कसं आहे ते आम्ही तुम्हाला खाऊन सांगतो. बघ आमचे पाव जळाले, आमचे पाव जळाले. हे आमच्या दोघांची जोडी बघून पाव पण जळाले. चला. आणि हे दरवेळी सारखं आहे, आम्ही गॅसवर पाव टाकतो आणि हे असे जळले जातं. पण आहे मी खायला बघतोय केवढा जळला. एकच जळला आहे, एकच. हा एकच जळलेला आहे, बाकी सगळे चांगले आहेत. आणि हा जळलेला पाव उकड्या माणसाला म्हणजे नवऱ्याला. चीटिंग 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 करता है तू. काय म्हणत होते ते? काहीतरी म्हणत होते जरा. सध्या तरी त्या कॅमेऱ्याला नाचतात आहे. गरम तवा, गरम पलिता आहे. सध्या तरी ते कॅमेऱ्याला नाचतात आहे म्हणून ते काही बोलत नाहीये. बाकी त्यांची बडबड नॉनस्टॉप असते. कॅमेरा चालू व्हायच्या आधी त्यांनी मला खूप मोठं लेक्चर दिलेलं आहे. नवऱ्याला असंच नाही बोलायचं, नवऱ्याला तसंच नाही बोलायचं. ऐका तुम्ही जरा ह्यांचं ऐका, काहीतरी बोलताय. आणि हे काय? अरे हे दाखवायचंच राहिलं. ह्या नवऱ्याने केलेली काय केलेला शिरा आहे जो नकावडासा आहे. नकावडाचा तूच मला बोललीस. नकावडाचा काय असतं? नकावडा म्हणजे थोडासा. छोटासा थोडासाच केला होता. तू बोलली होतीस की थोडाच कर, म्हणून मी थोडा केला होता. छोटासा शिरा छोट्याशा सासूबाईसाठी. आणि तू किती मोठी? तू की अमिताभ बच्चन आहे? तू पण छोटीशीच आहे ना. मी पावाच्या 2 लाद्या आणल्या आहेत माझ्यासारख्या. 2 लाद्या, डोल्या. 20 पाव. आणि आम्ही आज चांगलं असं मला वाटलं अण्णांना शिरा देते असं म्हणते. काय बोलणार, पटकन नाही बोला. शिरा देते, शिरा देते. आणि अण्णा म्हणजे आमचे, आपल्या सगळ्यांचे सासरे बोला. काय? हा हा, देवाला नैवेद्य दाखवलंय. हे फक्त कॅमेरामध्ये दाखवायपुरतं एवढासा शिरा खायचा असतो. बाकी आता थांबा, थोड्या वेळाने पटकन येतील वरती आणि वाटी भरून खातील. तू बघितलंयस का शिरा मी कसा बनवलाय ते? टेस्ट केलं? नाही केलं, आता करूया टेस्ट जरा शिरा. सो आता आपण इथे तुम्हाला सांगू ही पावभाजी कशी झाली आहे ते. सो कशी झाली म्हणजे आम्ही सांगणार ना, आपण सांगू शकतो. कशी झाली म्हणजे चांगलीच झाली. ऑब्विसली चांगली झाली आहे. नाही कारण की हा व्हिडिओ युट्यूब वर जाणार आहे आणि सासूबाई तो बघणार आहे. आणि जर आपण असं बोललं की चांगली नाही झाली पावभाजी तर ते हे बघ, मी ऑनेस्ट रिव्ह्यू देतो. मला माहितीये पावभाजी कशी झाली आहे. मी तुला कसं सांगितलं हे कसं झालं मी तुला सांगणार आहे त्यानंतर. थांब जरा, पण म्हटलं आपण थोड्या वेळाने सांगितलं. बघितलं ही कशी उलधट बोलते. अजून एक महत्वाची गोष्ट मला तुमच्या बरोबर शेअर करायची वाटते माझ्याबद्दल. मी कशी असते की कॅमेरा शाही खूप आहे. जस्ट बिकॉज मी तुम्हाला का सांगते ही गोष्ट, कारण ह्याच्या आधी पण माझं युट्यूब चॅनल होतं आणि त्याच्यामध्ये मी फक्त व्हिडिओ शूट करायची आणि मग नंतर मी व्हॉइस ओव्हर करायची. आणि शक्यतो त्याच्यामध्ये मी माझा फेस दाखवायचीच नाही. आणि जे एवढं कॉन्फिडंटली तुमच्यासमोर मी जे काही बोलते आहे ते बोलण्याची हिंमत लास्टपर्यंत माझ्यामध्ये होती. म्हणजे म्हणतात ना, साहस दाखवलं पाहिजे आयुष्यात काहीतरी वेगळं करण्याबद्दल, ते लोकांच्या समोर येण्याबद्दल. तर मला हे माझं जी भीती आहे
कॅमेरासमोर बोलण्याची मला कमी करायची होती. कमी म्हणजे मला पूर्णपणे फिनिश करायची होती. तर त्यामुळे मी कॅमेराच्या समोर व्हिडिओ बनवते आहे. आणि बस असंच एक मोटिवेशन घेतलेलं आहे नवीन वर्षासाठीचं, ते असेच छान छान व्हिडिओ बनवत राहायचे आहे. कुठल्याच गोष्टीला घाबरायचं नाही आणि माझ्या आयुष्यातले छान छान गोष्टी तुमच्या लोकांबरोबर शेअर करायच्या आहेत.